मित्रांनो, कसे आहात? तर चला आज आपण शिकूया एन सी आर म्हणजे काय तर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. तर सर्वप्रथम अपराध नोंद आणि अज्ञानपत्र गुन्ह्याची नोंद म्हणजे काय तर बिना वॉरंट पोलीस अरेस्ट नाही करू शकत. पोलीस स्वतःहून तपास सुरू करू शकत नाही. तक्रारदाराला म्हणजे कंप्लेनंटला कोर्टात खाजगी तक्रार NC किंवा प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करावी लागते. आणि त्याचनंतर NCR मध्ये कोणते गुन्हे येतात तर ते बघूया. NCR मध्ये किरकोळ भांडण, शिवीगाळ, थ्रेट, धमकी, जास्त गंभीर नसलेले डेफामेशन, त्यानंतर बदनामी, सिंपल अब्यूज, छोट्या पातळीवरील वाद म्हणजे मायनर डिस्प्यूट्स. त्यानंतर NCRचा उपयोग कसा केला जातो तर बघा, तक्रार नोंदवली याचा अधिकृत पुरावा पोलीस NCRची कॉपी देतात. त्यानंतर कोर्टात तक्रार आपल्याला दाखल करताना ती उपयोगी पडते म्हणजे NCRची कॉपी. ठीक आहे, तर आता पुढे काय आता बघूया आपण. FIR म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. दिस इज द कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे गुन्हा आहे हा. ठीक आहे, तर आता FIR म्हणजे काय तर या दोघांमधला आपण आता NCR बघितला आहे, आता आपण FIR बघू. पोलिसांकडे कॉग्निझेबल गुन्ह्याची दिलेली माहिती. पोलीस ताबडतोब तपास सुरू करतात आणि पोलीस वॉरंट शिवाय अटक होते म्हणजे FIR नोंदविणे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य आहे. FIR नोंदविल्यावर काय होते तर बघा, पोलीस तपास सुरू करतात, त्यानंतर पंचनामा होतो, स्टेटमेंट घेतल्या जाते, अटक केल्या जाते आणि चार्जशीट कोर्टात दाखल केली जाते. तर बघा, आज आपण बघितलं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे माहिती NCR आणि FIR. तर NCR म्हणजे काय तर नॉन कॉग्नेबल ऑफेन्स आणि FIR म्हणजे काय तर कॉग्नेझेबल ऑफेन्स. तर नेक्स्ट याच्यात आपण बघूया नवीन काहीतरी. तर चला, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवीन माहितीसाठी आपण भेटूया. ओके, बाय बाय.